नमस्कार. सार्वजनिक वार्तामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सर्वात मोठ्या बातम्यावर टाकूया एक नजर. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत, तर दुसरीकडे जागतिक घडामोडीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाहूया सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील राजकीय भूकंप, अशोक खरात प्रकरण गाजणार. नाशिक मधील कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरणाने आज राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर, सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतली आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. एलपीजी टंचाई आणि वाढत्या किमती. राज्यात सध्या एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत आणि किमतीबाबत चिंतेचे वातावरण आहे. जयंत पाटील यांनी सरकारवर या विषयावरून सडकून टीका केली असून डबल इंजिन सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. जागतिक युद्धाचे सावट. इराण अमेरिका संघर्ष तीव्र. जागतिक स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिंगेला पोहोचला आहे. अमेरिकेने आपल्या विमान पाडल्याचा दावा केल्याने इराणनेही प्रति इशारा दिला आहे. या युद्धाच्या परिस्थितीचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन भारतात इंधन दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी क्षेत्रासाठी सरकारचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विकसित भारत संकल्पनेसाठी कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देण्यावर भर दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत झालेल्या राष्ट्रीय बैठकीत महाराष्ट्रानेही आपले काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या होत्या आजच्या काही महत्वाच्या बातम्या. अशा ताज्या घडामोडी, सखोल विश्लेषण आणि महत्वाच्या अपडेटसाठी सार्वजनिक वार्ताला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा सार्वजनिक वार्ता, तुमची बातमी आमची नजर. धन्यवाद.